कागल तालुक्यातील कसबा सांगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून अनुसूचित जाती SC प्रवर्गातून निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा रणजित कांबळे यांचा जात वैधता दावा कोल्हापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं अवैध ठरवलाय। समितीनं त्यांचं महार जातीचं प्रमाणपत्र रद्द आणि अवैध घोषित करण्याचा आदेश दिलाय। कसबा सांगावमधील प्रतिभा लखन हेगडे यांनी सुवर्णा कांबळे यांच्या जात वैधतेविरोधात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीवर सुनावणी करताना समितीनं कांबळे यांच्याकडून सादर करण्यात आलेली कागदपत्र, पुरावे, लेखी आणि तोंडी युक्तिवाद तसंच पोलीस दक्षता पथकाचा अहवाल यांची सखोल छाननी केली। तपासणी दरम्यान जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा कांबळे यांचा महार जातीचा दावा तसंच 10 ऑगस्ट 1950 पूर्वी महाराष्ट्रातील वास्तव्यासंदर्भातील आवश्यक पुरावे सिद्ध झाले नसल्याचं समितीच्या निदर्शनाला आलं। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातींसाठी असलेल्या घटनात्मक लाभांसाठी त्या पात्र ठरत नसल्याचा निष्कर्ष समितीनं नोंदवलाय। समितीनं तक्रारदार प्रतिभा लखन हेगडे यांची तक्रार ग्राह्य धरत सुवर्णा कांबळे यांचा जात वैधता दावा अमान्य करत तसंच उपविभागीय अधिकारी राधानगरी कागल यांनी जारी केलेलं त्यांचं जातीचं प्रमाणपत्र जप्त करून रद्द करण्याचा आदेश दिलाय। या संदर्भात सुवर्णा कांबळे यांना उच्च न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग खुला असल्याचं समितीने स्पष्ट केलंय। या निर्णयानंतर तक्रारदार प्रतिभा हेगडे यांनी शेवटी सत्याचाच विजय झाला अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा कांबळे यांनी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगितलंय।